एक नाही म्हणलं तरी अप्रत्यक्षरित्या आहे तो आजच्या विषयालाच धरून आहे, पण असं जरा मला म्हणलं तर माझी कमालीची अस्वस्थता. 2001 साली मी त्यावेळच्या भारत सरकारमधल्या क्रीडा आणि युवक कल्याण खातं यातली युवकांसाठीची अखिल भारतीय संघटना आहे नेहरू युवा केंद्र संघटन, उल्लेख तिचा नेहमी NYKS असा होतो. त्याचा भारताचा महासंचालक होतो, DG, डायरेक्टर जनरल. आणि एक विशेष आनंदाची गोष्ट आहे की खास अटलजींनी बोलवून घेतलं होतं आणि माझ्यावरती जबाबदारी सोपवली होती. संपूर्ण केंद्र सरकारची ही एकच संघटना अशी आहे की जी अख्ख्या भारताच्या सगळ्या 500+ डिस्ट्रिक्ट्समध्ये आहे. या संघटनेचं मुख्य काम ग्रामीण युवकांसाठी काम करणे. तुम्ही जर अटलजींवरचा माझा लेख वाचला तर त्याच्यात मी शेवटाकडे थोडा उल्लेख केलेला आहे की मला त्या निमित्ताने त्यावेळी कॅबिनेट बरोबर काम, राष्ट्रीय युवा धोरण तयार करायचं होतं, तर त्याचा ड्राफ्ट मी केला होता. तर एकटा नसतो तो आपण करणारे, सगळ्यांच्या बरोबर बसून. त्या वर्षीच्या एका दिवशी एका वेळी 2 अशक्य आणि चित्तथरारक गोष्टी एका दिवशी घडल्या, दोन्ही ऐतिहासिक आहेत. मी असा भाग्यवान की मला त्या दोन्ही TV वर भले पण पाहायला मिळाल्या. एका बाजूला कलकत्त्याला भारत ऑस्ट्रेलिया मॅच चालू होती आणि आपल्या आधीच्या दिवसांमध्ये बोंबाबोंब झाली होती, कंप्लीट बोंबाबोंब झालेली. ऑस्ट्रेलियाच्या काहीतरी 400 काहीतरी, भारताच्या 100 काहीतरीवर ऑल आऊट आपला, आणि खेळायला उतरले ते पुन्हा 4 आऊट काहीतरी. बोंबाबोंबच म्हणजे की लाजीरवाणे आता बोंब आपली. आणि डे 3 संपत आला आणि नंतर डे 4. तर डे 3 ला आपल्याला फॉलो ऑन पण मिळून झाला होता आणि तरी पहिले 4 का 5 विकेट पण पडून झाले होते. अशी बोंबाबोंब. खेळणारी शेवटची पेअर शिल्लक होती, VVS लक्ष्मण आणि राहुल द्रविड. आणि छातीवर 300 काहीतरी अशा धावांचा डोंगर छाताडावर होता. झाले हे दोघं जे खेळत सुटले त्या दिवशी, खेळत सुटले, विकेटच नाही. अख्खा दिवस ऑस्ट्रेलिया विकेटच नाही. म्हणजे आपल्या भारतीय मनाला पुढे ते ऑस्ट्रेलियनची दया येणं चालू झालं. आणि दोघंही उत्तम खेळत होते, दोघंही उत्तम. आणि VVS लक्ष्मणची तुमच्या पिढीला बॅटिंग पाहायला मिळाले की नाही मला माहिती नाही. एलिगन्स पर्सॉनिफाईड वॉज VVS लक्ष्मण. इतका हैदराबादचा खेळाडू मूळचा, तर कमालीची ग्रेसफुल त्यात आणि इतक्या इझी ऑस्ट्रेलियन बॉलिंग काही त्रास पण देत नव्हती. मग राहुल द्रविड तर बॅटिंगमध्ये बाप आहेत सगळ्यांचा. नांगर टाकून बसला तिकडं राहुल द्रविड की त्याला काय काळजीच नसते, हवे तेवढे बॉल टाका, काय तुमचे माझं चाललंय. एक मॅच मला जी पाहायला मिळाली वानखेडे मुंबईला, ब्रेबॉन नाही, वानखेडेवर राहुल द्रविडनी पहिली रन 53व्या बॉलला घेतली. म्हणजे 52 बॉल आणि काय टेन्शनच नाही त्याला, काय घाई नाही, आपल्याला कुठं जायचं आहे, टेस्ट मॅच. आणि आता तिकडे महत्त्वाचं आहे की जाऊ दे ना, काय भारताने मॅच वाचवली तरी जिंकली असा अर्थ व्हावा असायचे, तर त्याला काय टेन्शनच नाही. त्या मॅच मी होतो स्टेडियममध्ये त्यावेळी पाहत होतो. 53व्या बॉलला राहुल द्रविडनी रन घेतल्यावर स्टेडियमने टाळ्याचा कडकडाट केला आणि राहुल द्रविडनी पण अशी बॅट उचलून स्टेडियमच्या दिशेने. हा जो दिवस सांगतोय 2001 सालातला, द्रविड आणि लक्ष्मण जो अख्खा दिवस सुटले खेळत, आऊटच नाही. ऑस्ट्रेलियाला अख्खा दिवस विकेटच नाही मिळाली. बरं नुसती विकेट नाही, पळतायत 10 दिशांना, 10 सगळे पळतातच आहेत. निदान 2001 सालापुरतं बोलायचं तर त्या दिवशी VVS लक्ष्मणनी भारताचं रेकॉर्ड मोडलं, हायेस्ट. आणि 283 VVS लक्ष्मणनी 283 रन केल्या त्यांनी त्या दिवशी. लक्ष्मण 283 करेपर्यंत राहुल द्रविडनी 150 केल्या, तरी खूप झाल्या. म्हणजे पण असा बॅट्समन लागतो की जो एक पक्क धरून ठेवेल आणि काय काळजीच नाही, हताशच. तर भारताने लीड फेडला
वर ऑस्ट्रेलियावर काहीतरी 190-92 रन आणखीन बसवले त्यांच्या डोक्यावर. आणि डे नंबर 5 ऑस्ट्रेलियाला जिंकायला काहीतरी 192-193 करायचे होते. चौथा दिवस जेव्हा संपला, आपण फॉलो ऑन नंतरचा 300 धावांचा लीडही पार केलेला होता. ऑस्ट्रेलियावर आता जिंकायला हे 100 काहीतरी अशा ठेवलेल्या होत्या. तर आता हे स्पोर्ट्स मिनिस्ट्री खाली येतं आणि स्पोर्ट्स मिनिस्टर होती उमा भारती. आमच्या व्हायच्या भेटी. तर उमा भारती म्हणाल्या की अभिनंदनाचा संदेश पाठवा. लक्ष्मणनी भारताचं रेकॉर्ड केलं. या दोघांच्या पार्टनरशिपचं रेकॉर्ड आहे. त्या स्पोर्ट्स मिनिस्ट्री ना, तर भारत सरकारच्या वतीने या दोघांना अभिनंदनाचा संदेश पाठवा. मला म्हणाल्या ड्राफ्ट करा, ड्राफ्टिंग त्याचं की काय संदेश पाठवावा. तर मी ड्राफ्टिंग जे प्रस्तुत केलं की हे पाठवावं आपण. तर मी लक्ष्मण आणि द्रविडचं अभिनंदन, पण मी शेवटचं वाक्य लिहिलं होतं, डे 5 गो अहेड अँड विन द मॅच फॉर इंडिया. की तुम्ही लक्ष्मणच्या 283 झाल्या, द्रविडच्या 150, आणि आपण फॉलो ऑन फेडला आणि वर ह्याच्यावर समाधान आहे. आता जा आणि मॅच जिंका, मॅच जिंका ही पाहिजे. तर तसा टेलिग्राम अप्रूव्ह झाला भारत सरकारकडनं. ह्यांना गेला की गो अहेड अँड विन द मॅच. ठीक आहे. 5व्या दिवशी अजित आगरकरनी ऑस्ट्रेलिया कापून काढली. अजित आगरकरनी 51 रनमध्ये 6 विकेट घेतल्यात आणि भारताने मॅच जिंकली. ती मॅच जिंकली भारताने ती. आणि हे क्रिकेटच्या इतिहासात अति 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 दुर्मिळ आहे. अति म्हणजे 100पेक्षा जास्ती वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात फॉलो ऑन असताना त्या रन भरून काढल्या, शिवाय वर चढवल्या, आणि ज्या टीमनी फॉलो ऑन दिला तिला फायनली हरवलं. 3 किंवा 4 उदाहरणं आहेत अख्ख्या 100-110 वर्षात इंटरनॅशनल क्रिकेट चालू झाल्यापासूनच्या. तर मॅन ऑफ द मॅच अर्थातच होता VVS लक्ष्मण. पत्रकारांनी त्याच्या मुलाखती घेतल्या आणि आता त्यावेळी त्या पदावर होतो त्यामुळे भेटीगाठी पण व्हायच्या. तर माझी झाली, लक्ष्मणची माझी त्यावेळेला भेटगाठ पण झालेली आहे. VVS लक्ष्मणनी मुलाखतीत सांगितलं की 5 विकेट पडल्यात. पहा तुम्ही, आधी 100 काहीतरी 100 काहीतरीला टीम ऑल आऊट, ऑस्ट्रेलियाच्या 400 काहीतरी, लाजिरवाणी स्थिती, फॉलो ऑन मिळालेला, ते पण छाताडावर घेऊन उतरले, 5 विकेट पडून झालेले आहेत. आणि शेवटचे ह्यातला एक जर आऊट झाला, उरलेले सगळे आपले टेल एंडर म्हणतात. तो काळ 2001, म्हणजे 1 डे चालू झाला होता पण अजून नंबर 11पर्यंत बॅटिंग करता येते असं चित्र नव्हतं. आता 11पर्यंत सगळ्यांना बॅटिंग करता येते, यावीच लागते, त्याच्याशिवाय टीममध्ये येता नाही येणार आहे. तो काळ नव्हता त्याचा, टेल एंड. त्यामुळे ही शेवटची 5 विकेट म्हणजे तुमच्या एवढं गणित कोणाचं कच्चं नसेल की म्हणजे 6 आणि 7 नंबर म्हणजे उरले पुढचे येण्याचे 4. ते चौघही सगळे त्याला चांगल्या इंग्लिशमध्ये म्हणतात रॅबिट्स विथ द बॅट. रॅबिट्स विथ द बॅट, की त्यांना त्यांच्या अपेक्षाही धरायची नाही. त्यांची डायरेक्ट परस्पर पॅव्हिलियनमध्ये बसायला परवानगी नसते, म्हणून स्टंपपर्यंत या, तुमच्याच्याने तिथे थांबता येईल तेवढं थांबा, ज्या वेळेला अंपायर म्हणेल दाखवेल बोट की जा बरं या परत. काय आता शेवटची म्हणजे तुम्ही प्रेशरचा विचार करा, नर्वस सिस्टीम आणि प्रेशर. तर VVS लक्ष्मणला विचारलं की इतक्या प्रचंड प्रेशर खाली सुद्धा कसा काय तू शांत राहू शकतोस. आणि बरं नुसता शांत नाही, यू कॅन ब्रिंग द बेस्ट आउट ऑफ यू. ओके, नॉट जस्ट बेस्ट आउट ऑफ यू, यू कॅन ब्रिंग द बेटर दॅन द बेस्ट आउट ऑफ यू. की प्रेशर टेन्शन जेवढं जास्त तेवढा उलटा हा नॉर्मल VVS लक्ष्मण कसा खेळेल. तर आता ही स्थिती आहे आणि अख्खा देश 2001 सालातली आपली लोकसंख्या किती 100 कोटी तर त्यावेळेला पार केलेलीच होती. कर्तृत्वात काय कमी नाही. पण खांद्यावर त्या अख्ख्या देशाचं ओझं आणि हे छाताडावरच्या रन्स. VVS लक्ष्मणला विचारलेलं होतं की इतक्या प्रचंड प्रेशर खाली कसं काय तुला चित्त शांत ठेवता येतं. VVS लक्ष्मणचं उत्तर होतं की लहानपणापासून आई मला हैदराबादच्या रामकृष्ण मिशनच्या आश्रमात घेऊन जायची आणि मी नियमित योग करायला रामकृष्ण आश्रमात शिकलो. त्या योगाने मला हे बळ दिलंय. हे VVS लक्ष्मणचं उत्तर होतं. मी तुम्हाला सांगितलं तसं त्याच दिवशी दुसरा आणखीन एक घडत होता. त्याच म्हणजे तो डे 4 आहे. टेस्ट मॅचचा असेल तर डे 4 आहे. एकीकडे कलकत्ता, दुसरीकडे 20 वर्षांच्या गॅप नंतर. माझं वाक्य थोडं दुरुस्त करायला लागेल पण आधी मी ते वाक्य बोलतो. एक भारतीय बॅडमिंटनचा खेळाडू जगामध्ये जी नंबर 1ची समजली जाते कॉम्पिटिशन, ऑल इंग्लंड मास्टर्स बॅडमिंटन, तिच्या फायनलला पोचला होता. तर मी वाक्य दुरुस्त करायला पाहिजे की एक
खेळाडू 20 वर्षांनंतर फायनलला पोचला होता हे बरोबर नाही आहे. त्या मधल्या 20 वर्षात आणखी एकदा एक खेळाडू पोचला होता. तो त्या मधल्या 20 म्हणजे 2001च्या आधीची 20 वर्ष, तर त्या मधल्या 20 वर्षात सुद्धा पोचलेल्या भारतीय खेळाडूचं नाव सय्यद मोदी. तो पोचला होता फायनलपर्यंत. दुर्दैवाने तो हारला होता. आणि तासाला नंतर कधीतरी वेगळ्या संदर्भात त्याची गोष्ट सांगीन. ती आपल्याला खूप शिकवणारी गोष्ट आहे. लक्षात जे ठेवतील ते मला तासाला आठवण करा की ते सय्यद मोदीचा किस्सा काय होता, सांगीन तो त्यावेळेला. आत्ता मी एडिट करतो आहे कारण आपल्याला योग आणि स्वाध्याय विषय जमले तर पूर्ण करायचे. पण त्याच्या आधी ही ऑल इंग्लंड मास्टर्स बॅडमिंटन जिंकलेला खेळाडू होता प्रकाश पडुकोणे. त्याची कार्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्यामुळे रणबीरवर जळत असाल सगळे लेखो. तुमचं बघा काय ते. प्रकाश पडुकोणेने 1981 साली ऑल इंग्लंड मास्टर्स जिंकली होती. पुढे त्यांनी पुण्यातच अकॅडमी काढली आहे, मॉडर्न कॉलेजच्या जवळ आहे त्याची, प्रकाश पडुकोणेचं बॅडमिंटन शिकवण्याची अकॅडमी. तर हा पी गोपीचंद जो आत्ताच्या आपल्या बॅडमिंटन प्लेअरचा कोच आहे, तो 2001 फायनलला पोचला होता. पी गोपीचंद प्रकाश पडुकोणेचा बॅडमिंटनचा शिष्य फायनलला पोचला होता. मला जरा लक्षात नाही कोणाशी मॅच आहे त्याची. फायनल सेम डे सांगतोय, डे 4. इकडे द्रविड आणि VVS लक्ष्मण तुफान खेळत असताना त्याच दिवशी इकडे ऑल इंग्लंड मास्टर्स बॅडमिंटनची फायनल. आणि मला लक्षात आहे, मी दिल्लीत अजून ऑफिशियल गव्हर्नमेंट क्वार्टर मिळालेलं नव्हतं, पण स्पोर्ट्स मिनिस्ट्री असल्यामुळे मी दिल्लीतलं जवाहरलाल नेहरू स्टेडियम त्याच्या एका सूटमध्ये मी राहत होतो. तिथे अर्थातच TV वगैरे असतो. आणि लक्षात ठेवून मला हे होतं, त्यामुळे उत्सुकता. आणि माझी अशी भावना आहे की मी खेळाडू तेव्हाही होतो, अजूनही आहे. खेळाडू असणं हे मनस्थितीचं अधिक आहे गोष्ट. पण त्यामुळे माझं लक्ष होतं की एक भारतीय खेळाडू पोचला आहे फायनल, तर मला ती पाहिजे मॅच. तर ऑफिसचं काम संपवून जेव्हा मी पोचलो घरी आणि स्विच ऑन केलं, तर गोपीचंद 5 सेटर असतो. ऑल इंग्लंड मास्टर्स बॅडमिंटन 5 गेम. बॅडमिंटनला गेम म्हणतात, त्याला सेट हा शब्द टेनिसला वापरतात. 5. ओके, प्लीज होल्ड युअर ब्रेथ. पहिल्या 2 गेम हारून झाला होता. आणि तिसऱ्याला ही वॉज ट्रेलिंग 11-2 ही वॉज ट्रेलिंग. तर आता त्याला म्हणतात की आपण आय वुड लूज माय हार्ट, एनीबडी वुड लूज हार्ट, की आधीचे 2 गेम गेल्यात आणि तिसऱ्या गेमला 11-2 21ची असते. बॅडमिंटनशी जर कोणाचा काही संबंध असेल, बॅडमिंटनसुद्धा जर बघत असाल, म्हणजे खेळ बघताना लक्ष बॅडमिंटनकडे असेल असं सांगतो. ते लक्षात असेल की 21 पॉईंटची गेम आणि हा 11-2 आणि हा एवढा जिंकला की गेला, संपली मॅच 11-2. हां, मी पण चॅनल बदलला असता हे सांगतोय मी, कारण मला भारत हारताना बघवत नाही हे सांगतोय मी बदलला असता चॅनल, पण त्या दिवशी मी बदलला नाही. ओके, का नाही बदलला? हां, याचं कारण त्या गोपीचंदची बॉडी लँग्वेज मला कळत होती की ही हॅजंट गिव्हन अप. तो फॉल्टर होतोय, गेम त्याच्यातनं जात आहेत, मध्येच सर्व्हिस त्याच्याकडे जरी आली तरी काहीतरी घडतं आहे. आणि असे करत मी पाहिले, पण तो विलक्षण शांत होता. पहिल्या 2 गेम हारलेल्या, तिसऱ्याला ट्रेलिंग 11-2, पण त्याची फुल बॉडी लँग्वेज की दॅट ही हॅड ग्रीप ओव्हर हिमसेल्फ अँड ही हॅडंट गिव्हन अप. ते कळतं नाही तर बॉडी लँग्वेजमध्ये. हे असे काही वेळा खांदे पडतात, चेहरा पडतो, डोळे विझलेले कळतात, किंवा ते शटल जर असं जाऊन पडलंय तर ते उचलायला जायचं आहे, ते असं सावकाश चालत असं जाऊन काय आता सर्व्हिस तर करणं भाग आहे, तेव्हा असं उचल, स्लो मोशन. नथिंग. पी गोपीचंद मला दिसत होता, चेहऱ्यावर डोळे विलक्षण शांत दिसत होता. ते जाणवल्यामुळे मी थांबलो. पाहू देत मला. अगेन प्लीज होल्ड युअर ब्रेथ. गोपीचंदनी मॅच तिथनं फिरवली. अँड टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, तो 11-2 ट्रेलिंग होता तिसऱ्या गेममध्ये. ही लेवल्ड ॲट 13 ऑल. आणि त्यांनी ती तिसरी गेम 21 काहीतरी मला लक्षात नाही घेतली. चौथ्या आणि 5व्याला त्यांनी धुव्वा सोडवला प्रतिस्पर्ध्याच्या याचा इन्क्रीजिंग. यांनी पहिल्या 2 हारल्यावर पुढच्या 3 जिंकून भारताचं नाव रोशन केलं त्यांनी. जगत जेता ऑल इंग्लंड मास्टर्स बॅडमिंटन. भारत आता वाट पाहतोय.
तो किदांबी श्रीकांत त्याचा मुलगा आहे, किंवा मुली तर नाव रोशन करतातच आहेत भारताचं जीवनाच्या विविध क्षेत्रांच्या मध्ये, पण ऑल इंग्लंड मास्टर्स जिंकणारा तर पडुकोणेनंतर 20 वर्षांनी हा घडला. त्याच्या सन्मानासाठी भारत सरकारने दिल्लीमध्ये जेवण योजलं होतं, खाना. तर गोपीचंद त्याचे कोच, काम मिनिस्ट्रीकडे, त्यामुळे माझा त्याच्यात सहभाग होता. बरं, नुसता सहभाग नव्हता, तिकडे त्या जेवणाला मला गोपीचंदच्या शेजारी असं गोपीचंदचं पण भाग्य होतं. आणि मग आमच्या गप्पा झाल्या सहज. तर ते जेवता जेवताच्या ॲक्च्युअल गप्पात मी गोपीचंदला विचारलं दॅट आय वॉच दिस मॅच, आणि लाईक आय हॅड फिनिश माय वर्क वेन आय रीच्ड द होम दॅट इज दॅट सूट, यू हॅड लॉस्ट 2 games and you were trailing 11-2, but I continued to watch because I saw that you were extremely cool. Okay, so what made you stay cool? मला वाटतं एव्हाना तुम्हाला उत्तर माहिती आहे. गोपीचंदही आहे हैदराबादचाच मूळचा, आणि त्याचं पण 100% उत्तर हेच आहे. गोपीचंद सांगतो, मी नियमित योग करतो, त्यांनी चित्ताची शांतता आणि ताणाच्या परिस्थितीखाली सुद्धा नेव्हर गिव्ह अप, स्टे कूल, नेव्हर गिव्ह अप, आणि उलट ड्रॉ द बेस्ट आउट ऑफ यू, ड्रॉ बेटर दॅन युअर बेस्ट, ह्याचं मूळ तो सांगतो योगमध्ये आहे. उदाहरणं मध्यरात्रीपर्यंत चालू राहतील आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांच्या मधली चालू राहतील. एवढं जर आजच्या संध्याकाळी लक्षात आलं की ज्या देशात आपण जन्माला आलो त्याच्या हजारो वर्षाच्या संस्कृतीने आपसूक जन्माने आपल्याला दिला वारसा योग, जगाला दिली ही देणगी, आणि जग ते जास्त जास्त स्वीकारू पण लागलेलं आहे. आणि सप्टेंबर 2014 भारत सरकारने युनायटेड नेशन्सच्या 70व्या अधिवेशनात ठराव मांडला की 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पाळावा. 2.5 महिन्यात ठराव मान्य. ठराव मांडायला UN च्या शिस्तीनुसार 45 देशांनी स्पॉन्सर करावा लागतो, पुरस्कृत. तर 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस करावा हा ठराव 140 देशांनी पुरस्कृत केला होता. युनायटेड नेशन्समध्ये त्या कार्यपद्धतीनुसार कोणताही ठराव प्रक्रिया पूर्ण होऊन फायनली तो मंजूर व्हायला लागणारा सरासरी वेळ 3 वर्षांचा आहे. 3 वर्ष. आंतरराष्ट्रीय योग दिवसचा ठराव 14 सप्टेंबर 2014 पंतप्रधान मोदींनी मांडला न्यूयॉर्कच्या युनायटेड नेशन्सच्या हेडक्वार्टरमध्ये. डिसेंबर 2014, 2.5 महिन्यापेक्षा कमी काळात ठराव मंजूर. आणि 21 जून 2015 जगाने पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस केला सुद्धा साजरा. याचं कारण विवेकानंदांपासून तेव्हा आत्ता आधुनिक काळातले अनेक आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकर, रामदेव बाबा, बुद्धांनी शिकवलेलं मूळ योग की जे आधुनिक काळामध्ये सत्यनारायण गोयंका गुरुजी यांनी ते पुन्हा एकदा मानवाला जागृत करून सांगितलं, विपश्यना नाव त्याचं. आणि आपल्यालाही ज्यांचे आशीर्वाद आहेत तसे दादा म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांचा स्वाध्याय परिवार असं त्या आध्यात्मिक संघटनेचं नाव आहे. यांनी सगळ्यांनी ऑलरेडी जगामध्ये हा भारताचा अध्यात्म विचार आणि तो रोजच्या जीवनात जगणे म्हणजे योग हे पसरवलेलं होतं. हे यांचं एकेकाचं काम जगातल्या 100, 125, 150 देशांच्या मध्ये, 140 देशांच्या मध्ये जमीन तयारच झालेली होती. आपला हा फार मोठा वारसा आहे. ज्यांना कळेल त्यांना हे कळेल की भाग्यवान होता पण अरे तो वारसा जगला पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि शब्दात सांगायचं असेल तर सोपं आहे, जगला पाहिजे म्हणजे तुझ्या जीवनात सरासरी 25 ते 30 मिनिटं न चुकता नियमित योग कर, एवढा विषय आहे, संपला. बाकी एवढा आहे बेसिक. त्या योग शब्दाचा अर्थ आहे जोडणे. तो संस्कृत मधल्या युज या शब्दापासून येतो. युज म्हणजे जोडणे. काय जोडणे? पहिला आहे तुम्हाला स्वतःशी जोडणे, म्हणजे स्वची ओळख. की आपण अधिष्ठान मालिकेच्या पहिल्या भागांमध्ये विचारांची त्रिसूत्री असं मी ज्याला नाव दिलंय ती लक्षात घेतली. ते विचारांची त्रिसूत्री. स्वतःला ओळख, त्यानुसार जीवनातलं क्षेत्र निवड,
आता निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होत त्याची तपश्चर्या कर. कसं ओळखायचं स्वतःला आणि त्यानुसार निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत कसं व्हायचं. आता आजचा आणि 28 तारखेचा जो भाग आहे हे कृतीचे आहेत. नंतरचा एक आहे त्याला मी नाव ठेवले ती कृतीची त्रिसूत्री आहे. आता की ओके, तुला स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे का. नियमित योग कर, स्वाध्याय कौशल्य शिकून घे, अंगी बाणव आणि तो तुझा स्वभाव बनला पाहिजे. स्वाध्याय, समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः करणे म्हणजे स्वाध्याय. आणि समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः करायला शिकणे, ती कौशल्य अंगी शिकणे आणि अंगी बाणवणे म्हणजे स्वाध्याय कौशल्य. आणि अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी नाही, कुठलाही आपल्या जीवनाच्या आपल्या क्षेत्रातला कुठलाही. कोणी म्हणेल मला नृत्यात करिअर करायचं आहे, तर तो नृत्याचा सराव हा अभ्यास आहे. कोणी पेंटिंगमध्ये आणि कोणी फक्त छान अक्षर म्हणजे कॅलिग्राफी, तर कोणी शेत पिकवेल, कोणी मॅनेजमेंट सायन्समध्ये करेल. बहुसंख्य जणांना UPSC MPSC करून अधिकारी व्हायचं आहे, तरी सगळीकडे त्यातली उत्तमता आणि प्रतिभाही गाठायची आहे. तर समोर आलेले त्याचा अभ्यास कसा करायचा हे कळलंच पाहिजे ना, स्वाध्याय. आणि 28 तारखेचा विषय म्हणजे कार्यसंस्कृती, वर्क कल्चर. हाती घेतलेलं काम करणे, करतो म्हणलं तर करणे, करायचं तर उत्तमच करणे, हे स्टँडर्ड आणि त्याची कौशल्य सगळी त्रिसूत्री, कृतीची त्रिसूत्री आहे. योग, स्वाध्याय, कार्यसंस्कृती मिळून आपल्यामधनं एक उत्तम असामान्य, त्याला आता आपण गेली 2 वर्ष नाव ठेवलं आहे जिनियसची जोपासना. तो बोलणार आहे मी तुमच्याशी स्वतंत्रपणे आणि त्या दिवशी 11 ॲक्शन पॉईंट्स पण सांगणार आहे की तुला जिनियस ह्या शब्दाचा जर अर्थ कळला आणि मनापाशी तुझा निश्चय झाला की मला व्हायचं आहे जिनियस, तर ह्या 11 गोष्टी पहा आणि तुझा प्लॅन कर. आणि तुझ्या जगण्यात शक्यतो रोज, आणि समजा काही कारणाने नाही रोज आल्या, काही निराश व्हायचं कारण नाही, पण भान पाहिजे की ह्या 11 वी हॅव टू ॲक्ट अपॉन दीज 11 पॉईंट्स. ते मी तुम्हाला जिनियसची जोपासनाच्या दिवशी सांगणार आहे. आजचे 2 मुद्दे इतके बेसिक सिम्पल आहेत. तेव्हा योग म्हणजे जोडणे. मग कशाशी जोडणे, तर पहिलं स्वची ओळखच, आपल्याला आपल्याशी जोडणे, भान अवेअरनेस प्राप्त करून देणे. हू ॲम आय, मी कोण आहे आणि या भूतलावर जन्माला आलो म्हणजे काय, माझ्या जीवनाला दिशा कोणती, ध्येय कोणतं, मला कोणती दिशा द्यायची आहे, कोणतं ध्येय, असं करत करत उत्तमता आणि प्रतिभेकडची वाटचाल ती करायचं बळ देणारी गोष्ट, दिशा दाखवणारी गोष्ट, प्रकाश दाखवणारी गोष्ट म्हणजे योग. जोडणे तुम्हाला तुमच्या स्वशी जोडतं ते योग आहे. आपल्याला समाजाशी जोडतं म्हणजे समष्टी. व्यष्टी म्हणजे व्यक्ती, तर व्यष्टीला व्यष्टीशी जोडतं, आपल्याला व्यष्टीला समष्टीशी जोडतं, समाजाशी. आम्ही सारे एक आणि एका समान चित्ताने आमचंही जीवन जगू आणि समाजामध्ये सुद्धा त्याचं सुखी जीवन निर्माण करायला आम्ही काम करू. समष्टीशी जोडतं, सर्वांना एकत्र. आणि सृष्टी म्हणजे विश्व, साऱ्या विश्वाशी जोडतं. त्यात निसर्ग आला, त्यात पर्यावरण आलं आणि जाणीव करून देतं की आपण सारे एक. त्याला म्हणायचं योग. पण सगळ्यात महत्त्व आहे आपल्या रोजच्या जीवनात करण्याला. कारण व्याख्यान द्यायचं झालं तर काय लांबलचक नुसत्या योगावर 2 तास देता येईल. पतंजलीची योगसूत्र आहेत. तुम्हाला मी सांगतो की मी असा भाग्यवान आहे, हे भाग्यच म्हणतात की मला पडली बुवा लहानपणापासून सहज उत्सुकता. हे सांगतो मी खरंच की मला माझ्या वयाच्या 6व्या-7व्या वर्षी विवेकानंद गुरु हे ठरलं. त्या मला कोणी सांगितलं नव्हतं, असं काही बंधन नव्हतं. बाहेरनं मला पाहणाऱ्या कोणाला तर कळलं पण नसेल त्यावेळेला, कारण मी गुंड टार्गेट तो आजही हे माहितीच आहे तुम्हाला. एकदा मनाने ठरवलं की हा आपला गुरु. तर विवेकानंदांच्या राजयोग हे पुस्तक आहे. त्याच्या पहिली काही पानं आहेत की जिथे स्वामीजीच सांगतायत की ज्याची कधी मन बुद्धी जागी होईल आणि असं वाटेल की मला माझ्या रोजच्या जीवनात करायचा योग, तर हे हे असं असं सुरू कर. मी माझ्या जीवनात सुरू केलं ते वाचून सुरू केलं. हृदयस्थ झाला, नारायण प्रेरणा केली की कधीतरी करावं असं वाटलं. ज्याला वाटेल, उपाय खूप आहेत, उपाय खूप आहेत आणि शास्त्र आहे त्यामागे. पतंजलीच्या योगसूत्रांवर सुद्धा ग्रंथच्या ग्रंथ लिहिले गेलेले. त्याने अर्थात मधल्या काळात माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून मी केला, त्याचा मी अभ्यास केला आहे सांगतो. प्रवचन तूर्त त्याच्यावरचं नाही देणार आहे मी.
जगातल्या अनेक भाषात ग्रंथ लिहिले गेले. पण हे सगळं मिळून त्याला चांगल्या इंग्लिशमधलं जे वाक्य आहे, टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, फायनली इतक्या साध्या गोष्टी बोलतो आता मी तुमच्याशी, की तुम्हाला स्वतःचं उत्तम आरोग्य हवं आहे का? ते शारीरिक, मानसिक, बौद्धिक आरोग्य, की रसरशीत शरीर सुद्धा छान, आरोग्य छान. तुम्हाला उत्तम स्टॅमिना हवा आहे का? आफ्टर ऑल स्टॅमिना म्हणजे हृदयाची कपॅसिटी, ब्लड पंपिंगची, आणि लंग्सची ऑक्सिजन आणि ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांना आणि विशेषतः त्यात मेंदूला सप्लाय करण्याची कपॅसिटी. तर तुम्हाला उत्तम स्टॅमिना हवा आहे का? एव्हरीथिंग, फिजिकल, मेंटल, सायकॉलॉजिकल. फिजिकलसुद्धा स्टॅमिना, की हा माणूस दिवसाचे 12, 14, 16, 18 तास काम करू शकतो आणि तरी दमत नाही. बघावं ते उलट दात काढून हसतच असतंय प्रसन्न चित्ताने. स्टॅमिना. अभ्याससुद्धा काही जण मला सांगतात की माझ्याच्याने सलग 2 तास अभ्यास होत नाही. मला एका तासाला एका मुलाने खरंच सांगितलं की मला एकदा अभ्यासाला बसलो तर अर्धाच तास अभ्यास करता येतो. तुम्ही त्याला सांगितलं एवढे कष्ट घेऊ नको, काहीतरी होईल तुला, काहीतरी पटकन मरून पडशील. अर्धा तास मला अभ्यास करता येतो म्हणजे एक एपिसोड, ह्याचं लफडं तिच्याशी, तिचं त्याच्याशी, असं जे असतं त्या अर्ध्या तासात संपतं सगळं. तर समजा माझा आज अभ्यासाचा स्टॅमिना आज अर्धा, 1, 1.5, काय 2 तासाचा आहे, पण वाढवायचा येतो का करता? की अभ्यास पण 6 तास, 8 तास, 10, 12, 14, 16 येतो का? माझं म्हणणं येतो. आणि नुसतं नाही, आनंद असतो त्याच्यात. हे येतं का? कोणाला येतं? सगळ्यांना येऊ शकेल. तुला शरीरात वाहणारं रक्त शुद्ध, तर बायोलॉजीमध्ये शुद्ध रक्ताची पण व्याख्या आहे की रक्तामधला हिमोग्लोबिन कंटेंट पाहिजे 16 mg. हे मेजरमेंट आहे. हवं आहे का तुला? तर माणसाचा स्टॅमिना, आरोग्य त्याच्याशी संबंध असतो. कधी जर माणूस म्हणला ना मला दमायला होतं आहे, थकायला होतं आहे, तर डॉक्टर सांगतो ब्लड टेस्टिंग करून घ्या. 2 कारणांसाठी. एक म्हणजे 16 mg आणि दुसरं म्हणजे HIV पॉझिटिव्ह नाही ना ह्याची खात्री करून घ्यायला. आजकाल का कोणाचं काय सांगता येत नाही. पण रसरशीत रक्त अंगामध्ये, तुला हृदयाची ब्लड पंपिंगची कपॅसिटी, अशुद्ध रक्त घेतं ट्रायकस्पिड व्हॉल्वच्या साईडनी, म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल, ऑरिकल आणि व्हेंट्रिकल, आणि प्रोसेसिंग करून ते शुद्ध रक्त राईट ऑरिकल व्हेंट्रिकल मधनं ते उरलेल्या रक्ताला सप्लाय, तो बायकस्पिड व्हॉल्व आहे मधला. शेवटी ब्लड पंपिंगची कपॅसिटी म्हणजे त्या व्हॉल्वचा डायमीटर, आणि तुझ्या हृदयाची ब्लड पंपिंगची कपॅसिटी उत्तम म्हणजे स्टॅमिना झाला. फुफ्फुसं, लंग्सची कपॅसिटी उत्तम, मेंदूला ऑक्सिजनचा सप्लाय चांगला ह्याचे. तर याच्यावर संशोधन होऊन रिसर्च पेपर झाले आहेत की नियमित योग करणाऱ्याचं हे सगळं आपसूक बिल्ड होत जातं. नियमित करणारे, त्याच्या मेंदूची रचना वेगळी होते. न्यूरल नेटवर्क यावर ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. त्यामधला एक अत्यंत कमालीचा उत्तम, त्याचं नावाचं आहे सिद्धार्थाज ब्रेन, असं त्या ग्रंथाचं नाव आहे. सिद्धार्थ, असे शेकडो आहेत. मी एकाचा सहज उल्लेख करतोय की पूर्ण न्यूरोसायन्स, आज ना उद्या पुढे आपण कन्सेप्ट शिकणार आहोत. डॉक्टर डॅनियल गोलमान हा सायकॉलॉजीतला तज्ज्ञ, त्यांनी अनेक उत्तम संकल्पना, कॉन्सेप्ट्स डेव्हलप केल्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची आहे जिचं नाव आहे EQ, इमोशनल कोशंट. इमोशनल कोशंट. पुन्हा माझं भाग्य की माझे डॉक्टर डॅनियल गोलमानच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. वेळोवेळी तो भारतात येतो. डॅनियल गोलमान स्वतः नियमित ध्यानधारणा करतो, नियमित योग करतो, आणि त्याने हे मांडून ठेवलेलं आहे की EQ पासून सुरुवात करून ही मला जमलेली, मी जी काही कॉन्ट्रीब्युशन, योगदान दिलेलं आहे माणसाची डेव्हलपमेंट, त्यातली मेंदूची डेव्हलपमेंट, तो सांगतो ती भारतीय अध्यात्म विचारावर आधारित आहे. म्हणजे त्यामागे विज्ञान आहे, ह्याच्यावर रिसर्च पेपर्स लिहिले गेलेले आहेत. पण सगळं द नेम ऑफ द गेम, चांगल्या इंग्लिशमध्ये जे छान वाक्य आहे ना, टेस्ट ऑफ पुडिंग इज इन इट्स ईटिंग. हे पुडिंग किती छान आहे बघ, शास्त्रशुद्ध आहे. हे बघ त्याच्यावर ग्रंथ लिहिले गेलेले. काय करायचं आहे? अरे उच खा, एक बोट फिरव आणि खा, किंवा चमचा घे आणि खा. टेस्ट ऑफ द पुडिंग. तसं ह्या योगाचं की अरे सगळं आहे त्याच्यामागे, विज्ञान आहे, सगळं कळलं, बरोबर आहे. इंटरडिसिप्लिनरी स्टडी आहे, बिलकुल ॲब्सेंट. तरी मी तुम्हाला आज जाणीव करून देतो आहे की ठरवून मी त्यातल्या गूढ भागात जात नाही. आज गूढ, कुंडलिनी आणि 6 एनर्जी सेंटर्स असतात. इथे पाठीचा कणा जिथे संपतो तिथे बेसला
मूलाधार चक्र असं त्याचं नाव आहे. आणि नियमित योग करत गेला तर शक्ती जागृत होत ती वरवर चढत चढत फायनली मेंदू मस्तकामध्ये मेंदूच्या मध्यभागी तिला सहस्रार चक्र नाव आहे. ह्याच्यावर सुद्धा शास्त्रीय संशोधनं झाली आहेत, एनर्जी सेंटर्स. पण मी त्यात शिरत नाही आहे. मी आत्ता एकदम मी ते साध्या इन द सेन्स प्रॅक्टिकल लेवललाच ठेवतो की मला एक आनंदी व्यक्तिमत्व घडवायचं आहे, तेजस्वी व्यक्तिमत्व घडवायचं आहे, आरोग्य पाहिजे, स्टॅमिना चांगला पाहिजे, चांगली झोप लागलेली पाहिजे, ती लागते ती गाढ लागलेली पाहिजे, कमी झोप पुरते आणि दिवसाच्या 4, 4.5, 5, 5.5 तासाच्या झोपेत हा उरलेला सगळा वेळ एनर्जेटिक, उत्साही, आनंदी आणि फोकस्ड, हाती घेतलेल्या कामावर फोकस असतो असा असू शकतो. हे हवं आहे. भूक चांगली लागलेली हवी आहे. हे पण आरोग्याचं लक्षण आहे की चांगली कडाडून भूक लागणे, हे पण आरोग्याचं. तर भूक चांगली लागणे आणि मग अर्थातच आहार करतो तो न्यूट्रिशस, पोषक आहे, चांगला आहार, हे सगळं ऑल इन वन. ऑल मेमरी स्मरणशक्ती, स्वतःला ओळखून क्षेत्र निवडायचे, त्यात उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचे, आपापलं क्षेत्र, त्याला तपश्चर्या करायचे. आणि ज्या बहुसंख्य जणांना UPSC MPSCचा त्या अभ्यास कचकावून आहे ना, प्रचंड आहे ना, आणि हे सगळं लक्षात ठेवायचं आहे, प्रचंड मेमरी. सगळ्याचं उत्तर नियमित योग कर. तुझ्या दिनक्रमात नियमित 25 ते 35 मिनिटं योग कर. म्हणजे आजच्या आपल्या सत्राचा मुख्य हेतू एवढा तर मनात प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी एवढी एक सवय लावून घेणार आहे स्वतःला. बाकी दुनिया इधर की उधर हो जाय, सूर्य उद्या पश्चिमेला उगवू द्यात, किंवा माझं जेवण न झालेलं असू द्यात, झोप न झालेली असू द्यात, अमुक तमुक सिरियल मला पाहायला वेळ नाही झालं, काही असेल, 25 ते 35 मिनिटं पक्क उपासनेला दृढ चालवावे. म्हणजे इट्स अ क्वेश्चन ऑफ हॅबिट फॉर्मेशन. त्या अविनाश धर्माधिकारीच्या नुसत्या भाषणाने नाही होत, तो प्रत्येकाच्या आपापल्या मनाचा निश्चय व्हावा लागतो. मी तुम्हाला असंही नाही सांगतोय की योग सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल तुम्हाला, असं नाही सांगतोय मी. असं नाही सांगतोय, सांगताना सांगतो की बघा तुम्ही अनुभव घेऊन कित्येकदा तुम्हाला हा अनुभव येईल की हे जे योग एक पॅकेज आहे त्याचं समजा केलं, तुम्हाला जे प्रश्न अनेक छळत असतात तर तुम्हाला जाणवेल की ते योग करण्याच्या प्रोसेसमध्ये केव्हा तरी, आणि जास्त शक्यता आहे की त्या प्रोसेसच्या शेवटाकडे जे ध्यान करायचं आहे, मेडिटेशन, आतून उत्तर उगवून येतं, दिसणं चालू होतं उत्तर की अरे आपण कशाची काळजी करत होतो, आणि बघ हे कर, तुमच्या आतून ते उत्तर येणं चालू होईल तुम्हाला. पण मी तुम्हाला असं खोटं काही अंधश्रद्धाळू नाही सांगतोय की नियमित योग करा तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील, हवंय त्याच्याशी किंवा तिच्याशी लग्न लागेल, 2 किंवा 8 मुलं मुली होतील, या टाईपचं नाही सांगतो मी. तुमच्या जीवनातल्या सर्व समस्या योग करण्याने सुटतील असं मी नाही सांगतोय, पण तुमच्या जीवनातल्या समस्यांचा संघर्ष करण्याची ताकद तुम्हाला योगमधून येईल. बळ, शक्ती, आणि जो रस्ता दिसावा लागतो, लाईट ॲट द एंड ऑफ द टनेल, तो दिसणं चालू होईल. चालायचं आपल्यालाच आहे, ते बळ आपल्याच पायामध्ये लागणार आहे, पण ते तुमची आत्मशक्ती आतली ती नियमित योग तुम्हाला जाणीव करून देईल. तेव्हा सवय लागण्याशी त्याचा संबंध आहे. आणि त्याचे काही रूपरेषा असलेले मी ॲक्शन पॉईंट सांगतो. खरा एक तर एकदम सोपाच आहे. पुन्हा ईश्वर कृपेने म्हणजेच समाजाच्या कृपेने आपली वारज्याची वास्तू झाल्यापासून आता आपल्याकडे ऑडिटोरियम आहे, त्यामुळे त्यामध्ये आपण नियमितपणाने आता योग, तर आपल्याकडे योग शिक्षिका आहेत आणि आपण कोर्स वाईज, बॅच वाईज आता त्याचा नीट क्रम आखलेला आहे. आणि जे पॅकेज आज थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे, तर लीनाताईंशी तीच चर्चा होऊन ठरलं की तुम्ही 1 आठवडा रोजचा 1 तास प्रमाणे, आणि तो क्रम तर आता मी सांगितलं आहे त्या क्रमात की तुम्ही आधी MPSCच्या बॅचेसचं घ्या ते आठवडाभर. का? पुढे परीक्षा सगळ्यात आधी MPSCची. गेली काही वर्षाच्या वेळापत्रकानुसार म्हणायचं झालं तर एप्रिल, पण MPSCच्यांच्या लक्षात आहे की यावर्षी आपल्या सगळ्यांच्याच कानावर किती बहुधा फेब्रुवारीत आहे, म्हणून ते आधी MPSCला शिकवा का लवकर बाणवणं चालू करा अंगी सवय, मग UPSC, कारण त्यांची परीक्षा 2 जूनला आहे. आणि मग जो काही क्रम असेल त्यानुसार फाउंडेशन आणि प्रिपरेटरीचा, पण असं त्याचं एक पॅकेज आहे. मी सुचवतो ते बेसिक पॅकेज, बेसिक की शक्यतो सकाळच्या वेळात, पण ते जर नाही झालं, शक्यतो पोट मोकळं असावं आणि पोट साफ असावं, अंघोळ झालेली असावी, आणि एकूण बेसिक आपण फ्रेश असतो अशा वेळी एक पहिली 2-3 मिनटं अंग मोकळं करून घेणे, म्हणजे स्पॉट रनिंग असेल किंवा दोरीवरच्या उड्या असतील आणि हातपाय मोकळे करून घेतले
अंग मोकळं करून घेतलं तर मग पहिल्यांदा सूर्यनमस्कार घालावेत. ते 10 आकड्यांचे किंवा 12 आकड्यांचे असतात. ज्याला शिकायचे त्याला सुदैवाने चाणक्यच सुद्धा आहे. तर मी तुम्हाला म्हणालो तसं मला मी असं काय कुठे मला शिकवलं गेलं नंतर आहे ते सगळं, पण आधी सुरुवात विवेकानंदांचं ते घेतलं पुस्तक राजयोग. हे ज्यांना खरंच करण्याची इच्छा आहे त्यांना आता तुम्हाला सगळं इंटरनेटवर पण मिळेल. काय घ्यायचं तुम्ही ठरवायचं. पण सूर्यनमस्काराच्या एकेका पोज ते आसन आहे, प्रत्येक एक आसन की उभे राहण्याची स्थिती कशी आहे आणि मग 1 लाख कसं आहे आणि ते श्वासासकट आहे. श्वास आत घेणे सोडणे आणि 10 असो किंवा 12 आकड्यांचा सूर्यनमस्कार असो, एका स्थितीला आत घेतलेला श्वास कोंडून ठेवायचा आणि त्याच्या इक्वल आणि अपोजिट तो सूर्यनमस्कार पूर्ण होतो त्याला एका आकड्याला बाहेर सोडलेला आहे पण तो कोंडून ठेवलेला आहे. योगमध्ये श्वास आत घेणे याला नाव आहे पूरक किंवा श्वास आत घेण्याची प्रक्रिया याला नाव आहे पूरक. श्वास सोडणे याला नाव आहे रेचक. पूर्ण आत घेऊन कोंडला आतमध्ये याला नाव आहे कुंभक. आणि मी म्हणालो तसं त्याचं इक्वल अँड अपोजिट पूर्ण सोडला आणि एकदा कोंडला तो बाहेर सोडलेल्या स्थितीत याला नाव आहे शून्यक. शून्यक. तर माझी सूचना आणि आपण चाणक्य त्यानुसार पॅकेज आखलंय की आता ती सवय घडवायला जर सुरुवात करायची आहे, माझी सूचना आहे स्टार्ट विथ 4 सूर्यनमस्कार 4नी. एकदम फार घालायला जाऊ नका. आज उत्साह आला, उद्यापासून एकदम 100 घातले, परवा डायरेक्ट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये रवाना. स्टार्ट विथ 4. कारण शरीराची पण तयारी व्हावी लागते त्याला तसं वळणे. 4 आणि 1-2-4 दिवसात तुम्हाला जाणवणं चालू होईल की आता आपल्याला 4 जमत आहेत इझिली. 4 आपल्याला ते शास्त्रशुद्ध पाहिजेत. तो आकडा, त्याला घेण्याचा श्वास आणि ह्याचा रिदम त्याचा, ह्याच्या सगळ्या सकट स्टार्ट विथ 4. आणि तुमचंच शरीर तुम्हाला ज्या वेळेला सांगेल की आता हे 4 इझिली जमत आहेत, मग 5 करा. पुढचे 2-3 दिवस ते 5, ते यायला लागल्यावर 6-7 करत माझी नॉर्मल सूचना आहे 12 पाहिजेत. पॅकेज जे आहे तर 12 सूर्यनमस्कार बेसिक 12. त्यानंतर करावीत आसनं आणि काही निवडक आहेत आसनं. त्यांचा पण एक क्रमामागे एक शास्त्र आहे. तर एक सूत्र आहे सोप्याकडून अवघडाकडे. उदाहरणार्थ आता ऐकल्यावर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की हे जे असे पायाचे दोन्ही तळवे जोडलेत, नीट उभा आहे, पाठीचा कणाई सरळ आहे आणि हाताचे तळवे जोडलेत आणि हे हात असा पॅरलल आहेत, हे सुद्धा आसनच आहे. किंवा यानंतर फक्त हात वर उचलले श्वास सोडत आणि हे पण आसनच आहे. त्यानंतर श्वास सोडत खाली वाकायचं आणि कपाळ शक्यतो गुडघ्याला टेकलं तर प्रत्येक आसनच आहे. असं मांडी घालून बसलाय हे पण आसन आहे की त्याला नाव आहे सुखासन. झालं. त्या मांडीच्या जागी फक्त डावा पाय समजा खाली आहे आणि त्याच्यावर उजवा आडवा ठेवलाय तर त्याला अर्ध पद्मासन असं नाव आहे, कारण ते अर्ध आहे. याच्याऐवजी जर दोन्ही पाय मांडीच्या बेचक्यात आणि क्रॉस झालेत तर ते नॉर्मल जे योगातलं आहेच की ध्यानाला बसायचं आयडियली ही पोज, तर पद्मासन आहे. त्याला फक्त गुडघ्यात पाय मागे वळवलेत आणि शरीर पूर्ण त्याच्यावर बसलेलं आहे, याला वज्रासन नाव आहे. असा एक क्रम आहे. आपल्या कोर्समध्ये एक आठवड्याचा हा क्रम शिकवला जातो. तर त्याचं इनबिल्ट प्रिन्सिपल आहे सोप्याकडून अवघडाकडे. हे एक आहे. दुसरं आहे शरीर अल्टरनेटली वाकलं पाहिजे. म्हणजे क्रम कसा पाहिजे तर आधीच्या आसनात जर तू पुढे वाकलास तर त्याच्या पुढच्या आसनात मागे वाकलेलं पाहिजे. तर मग ते चपळपणा, शरीराचा लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी आणि ती शरीराची आणि मग नंतर अर्थातच मन आणि बुद्धी सर्व त्याची घडणं त्याची चालू होते. उदाहरणार्थ वज्रासनात बसलाय तर त्या वज्रासनात श्वास सोडत हात फक्त वर नेला आणि ताणलं पूर्ण शरीर, तर ह्याला पर्वतासन नाव आहे. ह्याचं कारण असं ते शरीराची पोज जर लांबनं पाहिली तर असा जसा डोंगर तशी ते फिगर आकृती वाटते.
पर्वतासन. त्या आसनाच्या स्थितीत थांबला आणि पुन्हा श्वास सोडत समोर कपाळ टेकला आणि हात स्ट्रेच केलेले आहेत पूर्ण. तर याला मग नाव आहे वज्रासनी योग मुद्रा. आता ह्यात पुढे वाकणं झालं, मग नंतरचं आसन पाहिजे मूळ स्थितीत आला, पण आता मागे. तर वज्रासनाच्या स्थितीतच बसून पूर्ण मागे कमान आणि असं डोकं जमिनीला टेकतं आणि शरीराची अशी कमान असते. हिला नाव आहे मत्स्यासन. कारण प्रोफाईल साईडनी जर पाहिलं तर माशाचा आकार तो वाटतो. त्याच्यानुसारची दिलेली नावं आहेत. मयूरासन, अशीच वेगवेगळे. शलभासन, शलभ म्हणजे फुलपाखरू किंवा किडा शलभ, या प्रकारची वेगवेगळी. पण हा सिक्वेन्स अल्टरनेट, सोप्यातून अवघड, पुढे आणि मागे. लक्षात ठेवण्याचं आणखीन एक सूत्र आहे की याच्यात कुठेही शरीराला कृत्रिम ताण द्यायचा नाही आहे. आपली कोणाशीही कॉम्पिटिशन नाही आहे की त्याचं डोकं मात्र कपाळ गुडघ्याला लागतंय आणि मला असं असं माझं जोई होतोय, जोई फ्रेंड. तर तुम्ही जे आहात ते आसनांचं शास्त्र आहे की तुमचं शरीर जेवढं सहजपणे वागतंय त्याच्यात थोडं जास्ती. एक 2-4 दिवसातल्या असेल की तेवढं जमतंय, आता आणखी थोडं जास्ती, आता आणखी करत एक दिवशी ते आसन पूर्ण जमेल. क्रमाक्रमाने पुढे काही अवघड मानली जातात काही आसनं. हे पश्चिमोत्तानासन असं नाव आहे की तुम्ही बसलेले असता, पाय समोर पूर्ण, आणि हाताच्या अंगठ्याने म्हणजे हाताने पायाचे अंगठे पकडायचे आणि डोकं कपाळ गुडघ्याला लागलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यात कुठे पाय वाकले, शरीरच वाकले वगैरे, स्ट्रेट सर्व. हे टफ आहे, हे आसन टफ आहे. हलासन म्हणून आहे. पाठीवर उलटा, पूर्ण शरीर वर उचललेलं आणि वळून मागे पाय मागे टेकतात, म्हणजे नांगराचा आकार होतो शरीराचा तयार. आता अवघड आहे. अशी काही आहेत, याच्याहून आणखीन अवघड आहेत. दोन्ही पायांच्या मधनं हात मधनं घालून कान पकडायचे असतात. करणारे करतात, काय वाटेल ते करतात त्यांच्या, आणि सगळेजण करू शकतात. कारण प्रत्येकाचं शरीर तेवढं लवचिक होऊ शकतं, पण सराव लागेल. आणि आपली काय कोणाची कॉम्पिटिशन नाही. तर सूत्र हे आहे की सहजपणे तुमचं आत्ताच शरीर जेवढं ते आसन करताना सहजपणे वागतं त्याच्यात थोडं जास्ती ताण नाही घ्यायचा आहे. हे आहे, अनावश्यक ताण नाही घ्यायचा आहे. आणि आसन आता सिद्ध झालं, हा शब्द आहे. केव्हा म्हणतात की आता मला हे आसन जमायला लागलं बरं का, केव्हा म्हणतात? याचं उत्तर आहे त्या आसनाच्या स्थितीमध्ये नॉर्मल श्वासोच्छ्वास चालू राहतो. हे जर झालं तर समजायचं की आता तुला ते आसन तुम्हाला जाणवेलच नाही. तर ते करायला जाताना असा श्वास ब्रेक होतो किंवा मग फुलून येतो श्वास, आणि आसनाच्या स्थितीतनं बाहेर पडलो तर पुन्हा ते श्वास थोडा छातीचा नाही म्हटलं तरी भाता जरा धपापत चालू राहतं. मला ते आसन जमायला लागलं याचा अर्थ आहे की आसनाच्या त्या स्थितीत मला नॉर्मल श्वास घेता येतो. संकेत हा पण आहे की आसनाच्या स्थितीत जाताना आणि त्या आसनाच्या स्थितीतून मूळ स्थितीत येताना दोन्ही श्वास सोडत करायचं आहे. आणि ते श्वास सोडणं स्टेडी पाहिजे, त्याला हिसके नाही आहेत. पण असं लक्षात ठेवून आपण जे ठरवलं एक सिक्वेन्स आहे आणि ही निवडक आसनं, त्यानंतर करावी प्राणायामाचे तीन प्रकार आहेत. प्राणायामाचे 3 प्रकार. तर आसनांकडनं प्राणायामाकडे जाताना मध्ये शवासन कंपल्सरी आहे. शवासन केलंच पाहिजे. आधी सगळी सूर्यनमस्कार आणि आसनांची प्रोसेस झाली आणि आता तुम्हाला प्राणायाम करायचा आहे आणि त्याचा तुम्हालाही बेस्ट इफेक्ट हवा आहे. तर शेवटचं कुठलं तरी आसन झालं आणि बसला मांडी घालून आणि केली प्राणायामाला सुरुवात, होणारे व्हायचं ते पॉझिटिव्ह. पण शवासन की पूर्ण बॉडी स्थिती, तुमचे नाडीचे ठोके नॉर्मलला आले, छातीचे ठोके नॉर्मलला आले, ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल स्टे. माझं तर म्हणणं आहे तुम्हाला पीसफुल वाटणं पण चालू होईल. हे सांगतं तिकडे जीवनात काही असू द्यात समस्या, हे करा बघा तुम्हाला पीसफुल. मग शांतपणे वळून उठून बसलात, जमलं तर पद्मासनात, पण ते बंधन नाही. पाठीचा कणा ताठ पाहिजे हे आहे. प्राणायामाला पाठीत पोक काढून नको आहे, ते काउंटर प्रॉडक्टिव्ह आहे, उलटेल उलट. तर पाठीचा कणा ताठ पाहिजे त्याला. प्राणायामाचे 3 प्रकार सर्वांनी केलेले चालतात. त्याच्या पुढच्या असतात ते करू नये, पण पहिले 3 चालतात. पहिल्या प्रकाराचं नावच आहे श्वासाबद्दल भान येणे, अवेअरनेस ऑफ ब्रेथ. हा प्राणायामच आहे. कॉन्शियसली, जाणीवपूर्वक फक्त श्वासाकडे लक्ष दे, काही नाही दुसरं. पण तुला जाणवला पाहिजे नागपुडीच्या टोकांना श्वास तू घेतोयस आणि सोडतोयस हे तुला जाणवलं पाहिजे. पूर्ण लक्ष फक्त श्वासाकडे, तो जसा चाललाय तसं चालू दे. हे प्राणायामाची पहिली स्टेज आहे. असं काही वेळ, काही म्हणजे किती असेल कोणाचं, 1 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं, असं झाल्यावर
जेव्हा तुम्हाला कळतं की आता आपला श्वास नॉर्मल आहे, स्टेडी आहे, आपल्याला अवेअरनेस श्वासाचा पूर्ण आलेला आहे, मग त्याच्या पुढचा प्राणायामाचा प्रकार आहे दीर्घ श्वसन, डीप ब्रीदिंग, दीर्घ श्वसन. तर दीर्घ श्वसन म्हणजे आता श्वास सोडताना एकदा छाती पूर्ण मोकळी करून घे, पूर्ण श्वास सोड आणि मग सावकाश तो आत घ्यायचा आहे, डीप, सावकाश, पुन्हा त्यात हिसके न देता. आणि पुन्हा दुसऱ्या कोणाशी कॉम्पिटिशन नाही की त्याच्यापेक्षा माझा जास्त, काही नाही, आपली आपल्याशी आहे. पण तो सावकाश आत घ्यायचा आहे आणि आपल्याला जेव्हा जाणवेल की एवढा आपल्याला जमतोय असं जेव्हा जाणवेल त्याला टर्न आणि तो तितकाच सावकाश सोडायचा आहे. दीर्घ श्वसन हे दोन्ही समान पाहिजे. इकडे लक्ष बघ, म्हणजे श्वास घेताना मात्र वेळ खूप लावायला असा लांब घेतला पण त्यामुळे दम लागल्यासारखा, सोडताना एकदम असा, म्हणजे घेताना हा पुढे प्राणायामाचा प्रकार असतो हा, पण तो एकदम करू नये. दीर्घ श्वसन आधी, तर तो जेवढ्या स्टेडीली घेतला तेवढ्या स्टेडीली सोडला. हे दीर्घ श्वसन सर्वांनी केलेलं चालतं. आणि तिसरा, त्याला वेगवेगळी 2-3 नावं आहेत. अगदी शास्त्रशुद्ध नाव आहे नाडी शुद्धी प्राणायाम. पण नाडी शुद्धी प्राणायाम म्हणजेच सहज प्राणायाम किंवा सुख प्राणायाम, सगळ्याचा अर्थ एकच आहे. तो म्हणजे आता पॅकेज लक्षात काय आहे की तुम्ही सूर्यनमस्कार झाले, मग आसनांचा एक क्रम केला, त्याचा शेवट शवासनाने केला, त्यानंतर उठून बसलात आणि पहिला काही वेळ ते ध्यानच आहे, चालू झालं ध्यान, पण ते फक्त श्वासावर लक्ष देत आहे. असं केल्यावर आता कॉन्शियसली की श्वास पूर्ण सोडा, मोकळा करा आणि आता कॉन्शियसली आहे डीप ब्रीदिंग. ते किती वेळ, काय पुढची 3, 4, 5 मिनटं, काय जे आपापलं हे फ्लेक्सिबल आहे. त्यानंतर मग पूर्ण श्वास सोडा आणि आता अंगठा आणि तर्जनीच्या शेजारचं बोट हे वापरायचेत, नाकपुड्या बंद करायला. तर आता श्वास पूर्ण सोडलेला आहे, एक नाकपुडी बंद करायची आणि एकाच नाकपुडीने घ्यायचा, म्हणजे पूरक. त्यातला संकेत आहे कुठल्या घ्यायचा, तर तुम्हाला नॉर्मली जाणवेल की आपण दिवसाच्या वेगवेगळ्या वेळांना कुठल्या तरी एका नाकपुडीने श्वास चालू असतो मुख्यतः. ॲक्च्युली योगामध्ये नावं आहेत बरं का त्याला. उजव्या नाकपुडीला सूर्य नाडी असं नाव आहे आणि डाव्या नागपुडीला चंद्र नाडी. त्यात फंदात पडू नका फार त्याच्या, पण एक अवेअरनेस लागेल की सध्या थोडंसं पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की आपला, बघा तुम्हाला हे पण लक्षात येईल की नॅचरली तुम्हाला जेव्हा खूप उत्साह वाटतोय ना, हां, दोन्ही नागपुडींनी चालू असतो श्वास. कारण ते असं एकमेकाशी लिंक असलेलं इक्वेशन की तुम्हाला उत्साह कशामुळे वाटतंय, तुम्हाला वाटायला काही कारण वाटत असेल, मन्नू तेरा हो गया मेरा क्या होगा, पण त्याचा फिजिकल लेवलला आविष्कार आहे की दोन्ही नाकपुड्यांनी श्वास चालू असतो. बेसिकली ऑक्सिजन सप्लाय जास्ती होतो, इतकं शास्त्र आहे त्यातले. जर दोन्ही चालू असल्या तर योगातला संकेत आहे की मग पहिला रेचक पूरक म्हणजे श्वास उजव्या नाकपुडीने घ्यावा. पण असं काही बंधन नाही आहे. त्यावेळेला फक्त आधी पाहायचं की आत्ता मुख्य श्वास कुठल्याने चालू आहे. तर दुसरी नाकपुडी बंद करून एका नाकपुडीने शांतपणे श्वास आत घ्यायचा आहे, ज्याला नाव आपण पाहिलं पूरक. तो दीर्घ श्वसनासारखा आता, म्हणून आधी दीर्घ श्वसन आहे. तो पूर्ण आत आल्यानंतर ती नाकपुडी बंद, दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडा, परत त्याच नाकपुडीने सावकाश घ्या. आता ती नाकपुडी बंद आणि पहिल्याने हे आवर्तन आहे. अशी 11, अशी मिनिमम 11. आणि फायनली ध्यान, ते शेवटची काहीतरी 2, 3, 4 मिनटं असतील, पण शेवट ध्यानाने पाहिजे आणि ध्यानानेच शेवट पाहिजे. हे पॅकेज तरी मी सांगतो की याला बेसिक पॅकेज. आता प्राणायामातले पुढचे काही प्रकार, समजा आसनं काही जणांनी कधीतरी आपण पाहतो, काही टी व्ही चॅनल्सवर होतात कार्यक्रम आणि एक टी व्ही चॅनल एक आसन रोज दाखवतो. मग आपल्याला वाटलं की ही खूप अवघड आहेत आणि एकदम करायला जावीत. करू नका, आपली कोणाशी कॉम्पिटिशन नाही. मी तुम्हाला हे सांगतोय की तुमचं शरीरच तुम्हाला सांगेल, दुसऱ्यांनी सांगायची गरजच नाही की तुला आता हे आसन जमतंय आणि हे एवढं तर आता पुढचं अवघड आसन करायला लागेल. सेम प्राणायामाबद्दल आहे. प्राणायामाचे पुढचे काही प्रकार आहेत. उदाहरणार्थ हे असा जो फोर्सनी श्वास सोडणं आहे ना, तर त्याला कपालभाती असं नाव आहे. एवढंच, म्हणजे श्वास आत घ्यायला कॉन्शियसली काही करायचंच नसतं, फक्त फोर्सनी तो सोडायचा आहे. पण तो एकदम करू नये, वाटेल त्यांनी करू नये. तुमच्या शरीराची आणि नंतर मन बुद्धीची आधी एक बेसिक तयारी व्हावी लागते. त्याचं लक्षण काय, मी तुम्हाला सांगतो की तुमचे गुरु तुम्हीच आहात.
तुम्हाला तुमचं मन बुद्धी सांगणं चालू करतं की हे केलेलं चालशील तू, अन्यथा भेटला कोणी गुरु तर तो सांगणं चालू करतो. पण मी जे बेसिक पॅकेज सांगितलं हे चालतं, हे सर्वांनी केलेलं चालतं. दॅट गेट्स यू रेडी पुढचे करायला. तर आता कपालभाती आहे, खूपच अवघड. एक भस्त्रिका म्हणून असतो प्राणायामाचा प्रकार. तर भस्त्रिका म्हणजे असं श्वासाला सुरुवात करायची, पण स्टेडिली त्याची गती वाढवत न्यायची. आणि असा भाता जसा चालतो फसफस फसफस असे असे, ते मी आत्ता करून नाही दाखवत तुम्हाला, वर्गात किंवा कधी असलो तर करून दाखवेन, पण वाटेल ते करू नये त्यांनी, एवढं निश्चित आहे. काउंटर प्रोडक्टिव्ह असतंय. काय ग तासाला, सॉरी बॅच कुठली तुझी? हां, मग फर्स्ट क्लेम माझा जो लगेचचा UPSCचा तास आहे, त्याला पहिलं काम उपासनं झाले तू तुझ्या मग जो आहे तो विचार. भस्त्रिका एक त्राटक नावाचा प्रकार असतो आणि चित्ताची विलक्षण एकाग्रता साध्य करायला तो आहे फारच महत्त्वाचा आहे. त्याच्या वर्षन्स आहेत वेगवेगळ्या त्राटकच्या, पण मूळ मुद्दा आहे त्याचा की तुम्ही कुठल्या तरी छान शांत जागी बसलेले आहात, होपफुली ती बंद खोली किंवा डार्क अंधार पण आहे, आणि मग त्याचे जे परमिटेशन कॉम्बिनेशन वेगवेगळे आहेत की समजा एखादी मेणबत्ती किंवा पणती पेटवली आहे आणि तुम्ही ध्यानाच्या स्थितीत बसलात पण डोळे उघडे आहेत, फक्त त्या ज्योतीवर आहेत. ह्याला त्राटक नाव आहे. की पापणी लवता कामा नये, बघत थांबायचं आहे. काही वेळा सुचवलं जातं की त्याच्याऐवजी भिंतीवर असा एक डॉट, बरं मग कोणी म्हणतं संकेत म्हणून त्या डॉटच्या जागी ओंकार आहे. ध्यानाच्या स्थितीत बसला आणि फक्त असं ते, तर हे आहे की ह्यानी एकाग्रता वाढत जाते. मग माझ्याबरोबर नंतर काउन्सिलिंग असतं ना, 1 वर्षीच्या एका काउन्सिलिंगला एक मुलगा आला माझ्यापाशी, असा होता. मला म्हटलं सर मी नियमितपणे करतो उपासना, पण मला काय त्याचं काही दिसत नाही होताना काही. तर मी त्याला म्हटलं तू त्राटक करतोस का? तो म्हटला तुम्ही कसं ओळखलं? एक तर ते त्याच्या त्या रूपावरनं कळ. दुसरं म्हणजे तयारी, पूर्वतयारी एकदम जाऊ नका त्या पुढच्या याला, त्या गोष्टी आपोआप होतील हे सांगते. आपली कोणाशीही स्पर्धा नाही. आणि योगात मी एवढं सांगतो की आतून कोणाला जर वाटलं की आपल्याला ह्यातलं पुढचं आणखीन करायचं आहे, माझं म्हणणं आहे तो भाग्यवान आहे, पुण्यवान आहे. पण तो आतला कॉल आहे ज्याचा त्याचा. काही आपली कोणाशी बाहेर कॉम्पिटिशन नाही आहे. बेस हा आत्ता सांगित त्यांनी सुरुवात करा आणि क्रमाक्रमाने ज्याला ते क्रमाक्रमाने जसं वाटत जाईल तसं त्याचं व्हावं. पण मी त्यातला योग पार्ट एवढं सांगून पूर्ण करतोय, दॅट द नेम ऑफ द गेम इज इन हॅबिट फॉर्मेशन. हॅबिट फॉर्मेशन. आजचा आपला सुरुवातीचा जरा काहीसा दुःखद वेळ यातच गेला मुळात, की असे काय माणसाला हल्ली मला वाटते उत्तर सापडणं मला चालू झालंय, पण खूप वर्ष लागली. बेकार आणि घाण आणि ज्याच्यात तुझाच तोटा आहे त्या सवयी लागायला काही लागत नाही. त्याला नाही कष्ट लागत. सिगरेट प्यायचे हल्ली 11वीच्या पहिल्या सेमिस्टरचा कंपल्सरी विषय हा. मग दारू प्यायचे, त्याला दारू प्यायची नाही म्हणत, मी ड्रिंक घेतो. पीत नाही, सोशल ड्रिंकिंग करतो. मी दारू नाही पीत, बियर घेतो. बियर ही का दारू आहे का? अशी सर्व तऱ्हांची भंकस शिकवणारं वातावरण सर्वत्र सध्या. तर त्याला नाही लागत काही घाणेरड्या सवयी लागायला. तंबाखू ग्रामीण भागात विशेषतः फार आहे. तर मोठ्या मोठ्या नेत्यांना शस्त्रक्रिया करायला लागल्या तरी शिकत नाही आहेत कोणी. अरे घात आहे रे बाबा तुझा त्याच्यामध्ये, त्याला नाही लागत बरं का काही, पण काहीतरी चांगलं. माझी अस्वस्थता तुमच्याही लक्षात मग की त्यावेळेला आम्ही पळून जाणार. बरोबर अभ्यासिकेत बसले म्हणजे तुम्ही काय म्हणता उपासनेची वेळ, आम्ही पळून जाणार. वर अक्कल शिकवणार वर परत की तुम्हीच म्हणता ना कंपल्सरी नाही ना म्हणून. ही जी घाण मनांची जोपासना आहे. तर शेवटी सगळं मिळून काय बाबा मला माझे तुमच्याबद्दल शुभेच्छा मनात असणे, माझं तर म्हणणे नुसत्या शुभेच्छा काय, खरं मुळातलं प्रेम आणि सांगणे काम माझं करणे ज्याने ते नाही हो स्वतःच्या जीवनात. पण त्याच्यासाठी सवय लावावी लागते. आणि मला परवापर्यंत प्रश्न पडायचा
की वाईट सवयी लागायला मात्र काही करावं लागत नाही, पण चांगल्या सवयी लागायला मात्र कष्ट घ्यावे लागतात तरी अशी माणसाची स्थिती का आहे? असं बनानेवालेने माणसाची अशी मारून का ठेवली आहे? या भाषेत विचारतोय प्रश्न. की साले बेकार सवयी सगळे, त्याला मात्र काही लागत नाही, त्याला हे एक विशिष्ट वय आणि हार्मोन्स बिगिन टू किक इन. पुरुष मंडळी स्त्रियांचं जीणं नको करून सोडतात. हे शिकवावं नाही लागत. कुठून येतं हे कसं कळतं? रस्त्यावरनं जाणारी कोणतीही मुलगी तिच्याबद्दल काहीही घाण बेकार आचकट विचकट म्हणजे फार पराक्रम वाटतो. मॅचो फार कशाच आलाय त्याच्यात पराक्रम? हे घाण कुठे हे ऐकलेलं आहे का की आमच्या येथे सिगरेट पिण्याचे प्रशिक्षण मिळेल आणि अमुक तारखेपर्यंत बुकिंग करणाऱ्याला 15% डिस्काउंट, अर्ली बर्ड स्कीम आणि 10 पाकिटं फुकट भेट मिळतील. पण योग, चांगला आहार, चांगल्या सवयी, कारण माणसाच्या माणूसपणाची स्थिती कळतंय पण वळत नाही अशी असते. अशी का? मला वाटतंय त्याच्यात मी वेळ घालवणार नाही, पण अलीकडे थोडी शंका येणं मला चालू झालं की हे कदाचित फिजिक्समधलं एक एन्ट्रॉपी म्हणून प्रिन्सिपल आहे की सर्व विश्वाची वाटचालच मुळात ऑर्डरकडून डिसऑर्डरकडे चाललेली आहे. त्यामुळे एस्टॅब्लिशिंग ऑर्डर बिकम्स टफ आणि सगळं कसं सुबक सुव्यवस्थित. काही फक्त लक्ष दिलं नाही त्याच्या का नॅचरल गतीने धूळ साठत जाते, वस्तू मोडून पडतात, ऑर्डर टू. तसं आपल्या व्यक्तिमत्वाचं आहे का मग की जे एव्हरीथिंग दॅट कॉन्ट्रीब्युट्स टू डिसऑर्डर हे इझिली येतं. पण यू से की डिसिप्लिन लागायला पाहिजे. ज्या कोणाला वाटेल की सकाळी अमुक वेळी मला उठायला पाहिजे, जिममध्ये नियमित जायला पाहिजे, आहार योग्य करायला पाहिजे आणि एक छान बिल्टअप असलं, ह्या सवयी लावून घ्यायला कष्ट पडतात. तर सगळ्याचं ज्याचं त्याचं मिळून ह्याच्यात नेम ऑफ द गेम इज इन सवय लावणे, हॅबिट फॉर्मेशन, योग. आणि आता मी एक स्वातंत्र्य घेतोय. इकडे घड्याळ मला सांगतंय की स्वाध्यायाचा विषय आत्ता सुरू करून तो असा विचित्र अर्धवट राहणार आहे. ते करण्याचं काही कारण नाही. तर मी पुढच्या 28 तारखेला तुमच्याशी बोलताना आता स्वाध्याय आणि कार्यसंस्कृती असं मिळून बोलीन. काय असा अमुक तारखेला असाच पूर्ण झाला पाहिजे, असा सिलेबस असं वगैरे काही नाही. आजच्याचा अर्थ झाला की आजचं सत्र प्रत्यक्षात योग या विषयावर झालं. तरी त्याचा एक ओळीचा सारांश आहे, करणे. आपल्या जीवनात कर. जो करेल त्याला त्याला कळणार आहे की तो पुढच्या काही काळामध्ये तेजस्वी, आनंदी, संकटांनी न डगमगणारा, यशाने चढून न जाणारा आणि अपयशाने न खचणारा, इतरांवर विश्वास टाकू शकणारा आणि इतरांचा विश्वास संपादन, हे व्यक्तिमत्वाचे गुण आहेत. हे सगळे बघा तुमच्या आतूनच येत आहेत. तुझ्यापाशी तुझे आहे, तुझ्यापाशी आहेच, पण अरे ते आत डोकावून पहा, स्वतःला ओळख, त्यानुसार क्षेत्र निवड, निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत हो. हे सगळं करायला ॲक्शन कोणती? तर आजचा वेळ आपण दिला फक्त एकच मुद्दा समजावून घ्यायला, नियमित योग. मी खरंच अशी प्रार्थना करतो माझ्या मनात आणि ईश्वरापाशी की आपण सगळेच आपल्या जीवनात वैयक्तिक नीट प्लॅन करून बेस्ट वे कुठले तरी 25 ते 35 मिनटं पण नियमित योग करणारे होऊ, अशी सगळ्यांना विनंती पण करतो. आणि आता एकत्र प्रार्थना करूया.